नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे कोपरगावमध्ये बिझनेस एक्सपो चालू आहे. आजपासून 4 दिवस चालू आहे. तर 2 दिवसापासूनच घरात जरा चालू होतं की जायचं आहे बघायला जायचं आहे. तर फायनली वेळात वेळ काढून आज आलो आहे. तर चला आज तुम्हाला पण दाखवतो आहे की कोपरगावमधील बिझनेस एक्सपो कसा असतो. 2 दिवसापासून या मॅडमचं चाललं होतं, दिसतंय का? दोन दिवसापासून चाललं होतं की जायचंय. पण काय करणार आता. चला मॅडम चला. सयू सयू काय करते गाई? 2 दिवसापासून टुमकं लावून धरलं होतं. जायचंय तर चला मग आता, है ना. ही बघ आई चालली आहे. फायनली मित्रांनो, आज आलोय बिझनेस एक्सपो 2024. बघूया काय काय नवीन इनोव्हेशन बिझनेसमध्ये झालेलं आहे. ॲक्च्युली आज पहिलाच दिवस आहे ना, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे. महिला दिनापासून सुरू होणार होता. बिझनेस एक्सपो चला. जिथं वाटेल तिथं फोटो काढू आपण. बघा, तर फोटो काढण्याचा आनंद दिसतच असेल तुम्हाला. फोटो सेशन झालंय. मित्रांनो, एक्सपो 2024 बघा येत आहे. तर चला, थीम बघू शकता मित्रांनो. एक छानशी थीम बनवलेली महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आणि हे एंट्री गेट आहे मित्रांनो. श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण निघलोय. एंट्रीला बघू शकतो मित्रांनो आपण. महाशिवरात्री निमित्त एकदम छान अशी संकल्पना आहे. 12 ज्योतिर्लिंग दाखवलेले आहेत. त्यांची जी मूर्ती आहे ती पण सेम आहे. पहिल्यांदा आपण बघू शकतो सोमनाथ. त्यानंतर बघा मित्रांनो सेम, आणि त्यांचा इतिहास पण लिहिलेला आहे पूर्ण. 12 ज्योतिर्लिंगांचं आपल्याला दर्शन होणार आहे. त्यानंतर बघू शकतो महाकालेश्वर. त्यानंतर मित्रांनो ओंकारेश्वर. त्यानंतर बघूया आपण परळी वैजनाथ. त्यानंतर मित्रांनो औंढा नागनाथ. त्यानंतर केदारनाथ. त्यानंतर मित्रांनो बघू शकतो आपण त्र्यंबकेश्वर. त्यानंतर बघू शकतो रामेश्वरम. त्यानंतर बघू शकतो आपण भीमाशंकर. काशी विश्वनाथ. घृणेश्वर. अशा 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन निघालोय मित्रांनो पुढे आपण. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रत्येक बिझनेसचे स्टॉल मांडलेले आहेत. प्रत्येक बिझनेसला व्हिजिट करून तिथली माहिती आपण घेऊ शकतो. जे काही बिझनेस स्टॉल आहेत तिथं टोटल माहिती दिली जाते मित्रांनो. बिझनेस एक्सपो 2024 खूप मोठा आहे, त्यामुळे आपण फक्त एक ओव्हरलुक केलेला आहे. त्यामुळे आपण फक्त एक व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे कसा आहे. ॲक्च्युली माहिती घेण्यासाठी आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो की प्रत्येक स्टॉल कसा आहे. तिथं प्रत्येकजण माहिती सांगण्यासाठी थांबलेला आहे.
चला तर पुढं पण दाखवा. जे नॅशनलाइज बँक आहे त्यांचे पण स्टॉल आहे, SBIचा स्टॉल आहे मित्रांनो. तिथं तुम्ही होम लोन वगैरे काही पाहिजे तुम्हाला माहिती तर ते घेऊ शकता. जॅगवार जे फिटिंग आहे त्यांचा पण स्टॉल आपण बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टर वगैरे, सीएट टायर सर्वांचे. त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे. इथं फोटो काढण्यासाठी एक मस्त त्यांनी पॉईंट बनवलेला होता. तर तिथं बायकोचे आणि साईडचे फोटो काढले आणि तिथे छान फोटो आलेले आहेत. या साईडला मित्रांनो बघू शकता जे सांस्कृतिक कार्यक्रम होता तो चालू आहे. तिथं मनोरंजन वगैरे, गाणे वगैरे असे विविध कार्यक्रम चालू आहेत. म्हणजे एका साईडला बिझनेस पण चालू आहे आणि एंटरटेनमेंट चालू आहे. या ठिकाणी एक दुसरा पॉईंट बनवला होता जिथं आपण फोटो काढू शकतो मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनकडे निघालो मित्रांनो आपण, जिथं बचत गट आणि विविध प्रकारचे स्टॉल लागलेले होते. बचत गटांचे बाय प्रोडक्ट वगैरे ज्यांनी बनवलेले आहेत ते. त्यानंतर तुम्ही इथं VR गेम्स बघू शकता. ऑलरेडी माणसं तिथं आहेत आणि जे स्टॉल वगैरे आहे मित्रांनो ते पण बघू शकता. आता वेळ होती ती साईला काहीतरी घ्यायची, कारण की तिला तिथं बेल्ट खूप आवडला होता. त्यानंतर इकडे लेडीज मटेरियल वगैरे सगळे शॉपिंग जी आहे ती लेडीजचीच होती, त्यामुळे वेळ तर नक्कीच लागणार, बरोबर ना मित्रांनो. त्यानंतर इथं बघू शकता लेडीज बॅग, त्यानंतर जे काही लेडीजचे शॉपिंगसाठी जे काही लागणार होतं ते सर्व होतं. त्यानंतर मित्रांनो बघू शकता प्रत्येक स्टॉल एकदम व्यवस्थित डिझाईन केलेला होता, स्टॉक व्यवस्थित भरलेला होता. आणि जे मित्रांनो छोटे छोटे उद्योगधंदे असतात त्यांना ब्रँड प्रमोशन करण्याची ही एक चांगली संधी असते, कारण की छोट्या मोठ्या गावातून बरेचसे माणसं इथं बघण्यासाठी येत असतात. कोपरगाववासी आणि कोपरगावच्या जवळपासचे सगळे गाव. हे बघा फायनली बेल्ट सिलेक्ट केलेला आहे, कसा आहे नक्की सांगा. आणि आणखी शॉपिंग करायचं काम चालूच आहे. तरी आपण त्यांचं शॉपिंग चालू असताना आपण दुसरे स्टॉल बघून येऊ. त्यानंतर इकडे बघू शकता आपण दुसऱ्या साईडला घेतो तर त्या साईडला बघू शकता टोटल जे स्टॉल होते ते लेडीजसाठीच होते. लेडीज शूज, लेडीज बेंटेक ज्वेलरीज, त्यानंतर कपडे असे विविध स्टॉल होते. त्यानंतर आपल्याला काही कुठल्या गोष्टीची वगैरे माहिती घ्यायची असेल तर ते पण तिथं व्यवस्थित भेटत होती. इलेक्ट्रॉनिकचे पण स्टॉल लावलेले होते, बचत गटाचे पण खूप स्टॉल होते. या साईडला बघू शकता मित्रांनो बॅग्स वगैरे, खेळणी, त्यानंतर ड्रेस मटेरियल आणि किचनचे इतर साहित्य असे अनेक प्रकारचे स्टॉल इथं आपल्याला बघायला भेटू शकतात. जे काही इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रिंटर्स, टेलिव्हिजन्स यांचे पण होते. त्यानंतर आपण आलो मित्रांनो तिसऱ्या सेक्शनकडे. तिसरं सेक्शन बघितलं तर तिथे पुन्हा सेम स्टॉल, टोटल जे स्टॉल होते ते लेडीज वेअर म्हणा, लेडीज बेंटेक्स वेअर म्हणा, कापड क्लॉथचे होते. त्यानंतर जेंट्सचे फक्त एवढा स्टॉल दिसला मला एक, बाकी सर्व स्टॉल लेडीजचे होते. ॲक्च्युली दुसरी गोष्ट, महिला दिनाच्या निमित्ताने हा बिझनेस एक्सपो केला होता, त्यामुळे भरपूर असे स्टॉल लेडीजचे होते. आणि तिथं माहिती सांगण्यासाठी पण आपल्याला दिसेल की लेडीज होत्या. त्यानंतर खूप दमलो आणि दमल्यानंतर मित्रांनो आलो ते खाऊ गल्लीमध्ये. तुम्ही बघू शकता अस्सल महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा भेटत होती, चायनीज पण भेटत होती. मग वेळ होती मित्रांनो ती. कशा आहे कशा आहे काय पाहिजे नाही हे काय बोलून घ्यायचं बोलू काय घ्यायचं आम्हाला काकाई अच्छा अय्यो. काकांना चला चेहऱ्यावरचा आनंद बघा, चेहऱ्यावर एक वेगळी चला. खुशी आहे.